मित्रांनो नमस्कार. मायबोली मराठी चॅनलवर मी प्राध्यापक प्रशांत गुणवंत चौधरी आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आत्तापर्यंतच्या विविध तासिकांमधून आपण मराठीचा पूर्व इतिहास समजून घेत आहोत. मराठीचा भाषा म्हणून मुख्यत्वे विचार आपल्याला करायचा आहे. भाषा विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे, मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपल्या माय मराठीची जी पूर्व परंपरा आहे, जी पूर्व पीठिका आहे, ही समजून घेतल्याशिवाय आपल्याला आपल्या भाषेच्या भाषा विज्ञानाचा आणि व्याकरणाचा यथास्थित विचार समजून घेता येणार नाही. आणि म्हणून आपण मागच्या 3 तासिकांपासून मराठीची पूर्व पीठिका पाहत आहोत. आजच्या आणि यानंतरच्या एका तासिकेमध्ये हा विषय आपण पूर्ण करणार आहोत. आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये आपण मौर्य काळापासून ते देवगिरींच्या यादवांपर्यंतच्या काळापर्यंत विविध राजघराण्यांचा एक धावता आढावा घेतला. या अवलोकनामधून आपण राजसत्तेच्या आधारानं मराठीचा झालेला जो काही एक विकास आहे किंवा जी काही एक वाटचाल आहे, ती वाटचाल समजून घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी समाज जीवनाची जी निरनिराळी अंग असतात, त्या निरनिराळ्या अंगांचा एकमेकांशी असणारा जो परस्परांशी संबंध असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आपण असं मानतो की भाषा ही एक सामाजिक संस्था आहे आणि या अर्थानं भाषा ही संस्कृतीची वाहकही असते. जेव्हा एखाद्या समाजाची संस्कृती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या संस्कृतीमध्ये राजकीय व्यवस्थांचा, आर्थिक संस्थांचा आणि रचनांचा, धार्मिक संस्थांचा आणि त्यांच्या असणाऱ्या रचनांचा एक खूप महत्त्वाचा असा संबंध असतो. या दृष्टीने आपण मागच्या 2-3 तासिकांमधून मराठीची एक पूर्व परंपरा, एक पूर्व इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला. इथून पुढच्या आपल्या विवेचनामध्ये आपण मराठीची जी एक भाषिक परंपरा आहे, भाषा म्हणून असणारी जी एक परंपरा आहे, त्या परंपरेला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागच्या एका तासिकेमध्ये आपण मराठीचा उल्लेख करत असताना असं म्हटलं की मराठी ही इंडो युरोपियन भाषाकुलातली एक भाषा आहे, इंडो आर्यन भाषाकुलातली एक भाषा आहे. आणि या अर्थानंच विवेचन करत असताना आपल्याला संस्कृतचाही भाषा म्हणून असणारा एक उल्लेख मी केलेला होता. संस्कृतचा मराठीशी असणारा जो अनुबंध आहे त्याचा एक उल्लेख केला होता. आजच्या तासिकेमध्ये आपण मराठीचा भाषा म्हणून असणारा जो एक पूर्व इतिहास आहे किंवा भिन्न भिन्न भाषिक स्तरांशी असणारा तिचा जो संबंध आहे, तो संबंध लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वाभाविकच या संबंधाचा प्रारंभ संस्कृतापासून होतो. केवळ भारतातीलच नव्हे तर भारतीय उपखंडातील आणि ज्या भाषा कुलाचा आपण उल्लेख केला, इंडो युरोपीय भाषाकुल, इंडो आर्यन भाषाकुल, या भाषाकुलातील आजच्या अनेक आधुनिक भाषांच्या मुळाशी संस्कृत असलेली आपल्याला दिसते. ज्या संस्कृतचा उल्लेख गीर्वाणवाणी म्हणून मुख्यत्वे केलेला आहे, ही संस्कृत केवळ भारताच्याच नव्हे तर एकूणच जगाच्या भाषिक इतिहासातील प्राचीनतम अशी भाषा आहे.
या संस्कृतचेही भिन्न भिन्न टप्पे आहेत, भिन्न भिन्न अवस्थांमधून तिचा विकास झालेला आहे. संस्कृतचे वैदिक संस्कृत, पाणिनीय संस्कृत, आर्ष महाकाव्यांमधून दिसणारी संस्कृत, असे भिन्न भिन्न टप्पे पडलेले आपल्याला दिसतात. या संस्कृतचा आणि मराठी भाषेचा असणारा जो संबंध आहे तो अत्यंत पूरक स्वरूपाचा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ज्याला आपण जन्य जनक संबंध म्हणतो, या अर्थानं संस्कृत आणि मराठी भाषा एकमेकांशी संबद्ध असलेले आपल्याला दिसतात. आजच्या मराठीमधल्या शब्दसंपत्तीचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की आजच्या मराठीमधली जी शब्दसंपदा आहे ही संस्कृतामधील शब्दांमुळं अधिक संपन्न झालेली आहे. शब्दांच्या प्रकारांमध्ये ज्याला आपण तत्सम शब्द म्हणतो, हे तत्सम शब्द हे मुख्यत्वे संस्कृत भाषेतनं मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. आणि या तत्सम शब्दांचा जो भरणा आहे किंवा या तत्सम शब्दांमुळं मराठीची शब्दसंपदा जी संपन्न झालेली आहे, तिची श्रीमंती वाढलेली आहे, ते संस्कृतचं ऋण आपल्याला विसरता येत नाही. आणि म्हणून शब्दांपासून संस्कृतचा आणि मराठीचा संबंध आपल्याला दिसतो. संस्कृतचा आणि मराठीचा दुसरा निकटचा संबंध हा वर्णमाला आणि व्याकरणाचा आहे आणि लिपीचाही आहे. मुख्यत्वे संस्कृतची मूळ लिपी जी वेदपूर्व संस्कृतची एक अवस्था आहे असं मानतात अभ्यासक की संस्कृतची मूळ लिपी ही सरस्वती आहे. नंतर ब्राह्मी लिपी स्वीकारली गेली आणि या सरस्वती ब्राह्मीतून नंतर पुढे ज्या निरनिराळ्या लिप्या विकसित झाल्या, ज्यात देवनागरी नागरी लिपी ही संस्कृतची प्रमुख लिपी बनली. या देवनागरीचा स्वीकार मराठीने संस्कृतापासून केलेला आहे. देवनागरीमधली वर्णव्यवस्था असेल, देवनागरीमधील वाक्यरचना पद्धती असेल, ही मुख्यत्वे स्वीकारलेली आपल्याला दिसते. आणि लिपीप्रमाणेच व्याकरणाचाही स्वीकार मराठीने बहुंशी मुख्यत्वे संस्कृतापासून केलेला दिसतो. ज्या मराठी व्याकरणाचा अत्यंत विस्तारण असा अभ्यास यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला करायचा आहे, ते व्याकरण जे आजचं आधुनिक मराठी व्याकरण आहे हे संस्कृतच्या आणि इंग्रजीच्या प्रभावातनं स्थिरावलेलं आहे. पण यातलं मुख्य जे रूप आहे हे संस्कृतचं अधिक असलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून संस्कृतचा आणि मराठीचा असणारा हा अनुबंध खूप महत्त्वाचा आहे. या संस्कृताचा प्रभाव जनमानसामध्ये वाढत गेला असा कालखंड एक विशिष्ट होता. परंतु इतिहासाच्या एका टप्प्यामध्ये असं लक्षात येतं की संस्कृत ही शिष्टांची भाषा बनली, ती ग्रंथरचनेची भाषा बनली, ती धर्मशास्त्राची भाषा बनली, तिची काठिण्य पातळी खूप वाढली, व्याकरणामधली असणारी बंदिस्तता वाढली, नियमबद्धतेमध्ये संस्कृत अडकली आणि त्यामुळं स्वाभाविकच एकेकाळी कधी जी जनसामान्यांची म्हणून संस्कृत होती, ती जनसामान्यांची संस्कृत स्थिरावलेल्या स्वरूपामध्ये गेलेली आपल्याला दिसते. भाषेच्या वैशिष्ट्यांचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की भाषा ही नदीसारखी प्रवाही असावी लागते. प्रवाहीपण हे भाषेचं सर्वात प्रमुख असं वैशिष्ट्य असतं. परंतु या प्रवाहाला जेव्हा बांध घातले जातात, हा प्रवाह जेव्हा खंडित होतो आणि बंदिस्त होतो, तेव्हा स्वाभाविकच तिच्यामध्ये एक प्रकारचं साचलेपण यायला लागतं.
संस्कृत ही कितीही प्राचीन, कितीही श्रेष्ठ मानली गेलेली भाषा असली तरी तिच्यामध्ये भाषेचं म्हणून असणारं हे जे वैशिष्ट्य होतं हे काळाच्या टप्प्यामध्ये कुठंतरी दुर्लक्षिलं गेलेलं दिसलं आणि म्हणून या संस्कृतामधून नंतर वेगवेगळ्या प्राकृत भाषांचा उदय झालेला दिसतो. आपल्याला भाषेच्या या विविध टप्प्यांचा विचार आजच्या विवेचनामध्ये मुख्यत्वे करायचा आहे. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि देशी भाषा अशी ही भाषांची वाटचाल आहे, ज्यातून आजची मराठी भाषा आपल्यासमोर आलेली आपल्याला दिसते. प्राकृत म्हणजे काय? प्रकृती या शब्दापासून प्राकृत हा शब्द सिद्ध झालेला आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग आणि प्राकृत म्हणजे जे नैसर्गिक आहे अशा पद्धतीचं. जे संस्कृत आहे ते शिष्ट आहे, नियमबद्ध आहे आणि प्राकृत आहे ते स्वाभाविक आहे. संस्कृतच्या नियमाच्या जोखडांमधून मुक्त होण्यासाठी काळाच्या एका प्रदीर्घ अशा टप्प्यामध्ये त्या कालखंडातील समुदायानं वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रदेशांमध्ये विविध प्राकृत भाषांना जन्माला घातलेलं आपल्याला दिसतं. संस्कृतच्या व्याकरण बहुलतेची एक स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून प्राकृत भाषांचा उगम झालेला आपल्याला दिसतो. जेव्हा आपण प्राचीन साहित्याचा विचार करतो तेव्हा अशा 14 प्राकृत भाषा आपल्याला मुख्यत्वे दिसतात, ज्यात शौरसेनी आहे, महाराष्ट्रीय आहे, ज्या महाराष्ट्रीपासून मराठी निर्माण झाली, मागधी आहे, अर्धमागधी आहे, प्राच्य किंवा गौडी आहे, अवंतिका आहे, दाक्षिणात्य आहे, शाकरी, बाल्लिकी, द्राविडी, आभिरी, चांडाली, शाबरी, पैशाची इत्यादी 14 प्राकृत भाषा या कालोघामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. संस्कृत आणि प्राकृत यांच्यामध्ये सुद्धा एक परस्पर संबंध आपल्याला दिसतो. समाज विज्ञानाच्या अंगानं त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे भरतमुनींचा जो अत्यंत विख्यात असा नाट्यशास्त्र हा ग्रंथ आहे, या नाट्यशास्त्र ग्रंथात असा उल्लेख आपल्याला आढळतो की या नाट्यशास्त्रात असं उल्लेख केलेला आहे, लिहून ठेवलेलं आहे की प्रमुख पात्रे जे आहेत ही संस्कृतामध्ये बोलत किंवा संभाषण करत आणि स्त्रिया, मुले व दुय्यम पात्रे जी ही प्राकृत भाषांमध्ये बोलत. म्हणजे प्राकृत ही दुय्यम, सर्वसाधारण अशा गटासाठीची एक भाषा त्या काळामध्ये असलेली आपल्याला दिसते. प्राकृत भाषांमधून ज्या आपल्या 14 प्राकृत भाषांचा उल्लेख मी आत्ता आपल्यासमोर केला, त्यात प्रमुख 4 प्राकृत भाषा आपल्याला दिसतात, ज्यांचा उल्लेख मी आपल्यासमोर करेन. महाराष्ट्री प्राकृत, शौरसेनी, मागधी, पैशाची या प्रमुख प्राकृत भाषा मानल्या जातात. यातील महाराष्ट्री प्राकृताचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वररुची या अभ्यासकानं जो इसवी सन पूर्व 250च्या आसपास होऊन गेला प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ रचला. या प्राकृत प्रकाश ग्रंथामध्ये वररुचीनं महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी व पैशाची या 4 प्रमुख प्राकृत भाषा सांगितलेल्या आहेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यातील महाराष्ट्री प्राकृताचा मराठीशी खूप निकटचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. या 4ही प्रमुख प्राकृत भाषांमध्ये महाराष्ट्री साहित्य गुणांनी विशेष संपन्न आहे, विशेष नटलेली आहे. आर्य लोक दक्षिण भारतामध्ये साधारणतः इसवी सन पूर्व 600च्या सुमारास आले असं मानलं जातं.
व त्यांनी इथं आल्यानंतर या दक्षिण भागामध्ये स्थिरावल्यानंतर आपल्या देशाच्या जी निरनिराळी राज्य किंवा राष्ट्र स्थापन केली, त्यात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र, कोकण व विदर्भ आणि आश्मक या काही प्रमुख प्रांतांचा समावेश होतो. या सर्व राष्ट्रामधून आर्य जी भाषा बोलत ती महाराष्ट्री प्राकृत होती असा उल्लेख ऐतिहासिक संदर्भांमध्ये आपल्याला सापडतो. म्हणजेच साधारणतः इसवी सन पूर्व 600 पासून ही महाराष्ट्री प्राकृत समाज जीवनामध्ये प्रचलित असलेली आपल्याला दिसते. या महाराष्ट्री प्राकृताचा आणि मराठीच्या विकसनाचा असणारा संबंध खूप जवळचा आहे. प्राकृताप्रमाणेच भाषिक अवस्थेमधली दुसरी अवस्था ही अपभ्रंश भाषांची आहे. या ठिकाणी अपभ्रंश भाषांच्या संबंधानं काही विवेचन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. या अपभ्रंश भाषेचा संबंध जो आहे या ठिकाणी त्याचं थोडक्यामध्ये मी वर्णन आपल्यासमोर करतोय. अपभ्रंश म्हणजे काय? अपभ्रंश म्हणजे शिष्ट भाषेशी, प्रमाण भाषेशी न जुळणारी अशी भाषिक रचना, अशी भाषिक अवस्था. इसवी सनाच्या 6व्या शतकानंतर जी वाङ्मय निर्मिती मुख्यत्वे झाली ती या अपभ्रंशामध्ये झालेली आपल्याला दिसते. जैनांचं जे वाङ्मय आहे, जैन धर्मीयांचं जे वाङ्मय आहे, हे मुख्यत्वे या अपभ्रंशामध्ये, अपभ्रंश भाषेमध्ये मुख्यत्वे निर्माण झालेलं आपल्याला दिसतं, जे गद्यापेक्षा पद्य रूपामध्ये अधिक आहे असं आपल्याला आढळतं. ज्या उद्योधन सूर्यच्या कुवलयमाला या ग्रंथाचा उल्लेख आपण यापूर्वी केलेला होता. या कुवलयमाला या ग्रंथातील काही रचना या अपभ्रंशामध्ये आहेत असं आढळून येतं. याशिवाय जैन पंथातील बरेचसे ग्रंथ या अपभ्रंशामध्ये रचलेले दिसतात, ज्यात पुष्पदंताचे नायकुमार चरयू म्हणजे नामकुमार चरित, जसहचरयू म्हणजे यशोधरा चरित या काही ग्रंथांचा उल्लेख आपल्याला करता येईल. धनपालानं दे भावय सत्त कहा म्हणजे भविष्यदत्त कथा रचली आणि ज्याचा आधार घेऊन जर्मनीमध्ये यावर मोठं संशोधन बॉन विद्यापीठामध्ये झालं. तर ही काव्यमय पद्यरचना ही अपभ्रंश भाषेमध्येच असलेली मुख्यत्वे आपल्याला दिसते. 11व्या शतकामधलं करकंड चरऊ म्हणजे करकंड चरित कनकामर या लेखकानं रचलेलं हा एक काव्यग्रंथ जो आहे जो खूप महत्त्वाचा आहे. यात मुख्यत्वे बौद्ध व जैन धर्मीय राजर्षी करकंडू यावरील रचना मुख्यत्वे आपल्याला या ग्रंथामध्ये आढळते. ज्या धाराशिव नगरीचा, उस्मानाबादचा उल्लेख यापूर्वीच्या तासिकांमधून मी केला, या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरापूर लेण्यांची पार्श्वभूमी या करकंड चरयूला ग्रंथाला असलेली आपल्याला दिसते. या ग्रंथामध्ये करकंडू राजाची अद्भुतरम्य कथा आणि अन्य 9 उपकथानके लेखकानं चित्रित केलेली आपल्याला दिसतात. असा हा अपभ्रंश भाषांचा टप्पासुद्धा एकूणच भाषिक वाटचालीमध्ये महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि त्यानंतर देशी भाषांचा टप्पा येतो. आणि मग या कालखंडामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात ज्याचा आपल्याला परिचय आहे अशा वाङ्मयाची निर्मिती ही होत गेलेली आपल्याला दिसते. आणि या देशी भाषांचा जो उल्लेख आहे हा देशी भाषांचा उल्लेख किंवा भाषेला देशी हे नाव असण्याचा उल्लेख ज्ञानदेवांपासूनच्या अनेक कवींच्या रचनांमध्ये होत असलेला दिसतो. आपण भाषेला देशीकार लेणे, मराठीला देशीकार लेणे असा शब्दप्रयोग ज्ञानदेवांनी केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि देशी अशा टप्प्यांमधून आजच्या मराठीचा उदय झालेला आपल्याला दिसतो. आजची ही आधुनिक जी मराठी आहे या आधुनिक मराठीला
साधारणतः 700 वर्षांची परंपरा असलेली आपल्याला दिसते, 600-700 वर्षांची परंपरा असलेली दिसते. परंतु ही 600-700 वर्षांची परंपरा ज्या आजच्या आधुनिक मराठीला आहे, तिची ही पूर्व परंपरा इसवी सन पूर्व 600 वर्षांपर्यंत मागं आपल्याला जात असलेली दिसते. आणि म्हणून भाषा ही अशी कालोघामध्ये वेगवेगळ्या वाटावळणांनी विकसित होत जात असते असं आपल्याला दिसतं. आजची मराठीसुद्धा वेगवेगळ्या बोलींना आपल्यासोबत घेऊन जात असलेली दिसते. अहिरणी आहे, खानदेशी आहे, वैदर्भी आहे, मराठवाडी आहे, कोल्हापुरी आहे, अशा कितीतरी उपभाषा, बोलीभाषा आजच्या मराठीला आपल्याला असलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून संस्कृतापासून सुरू झालेला हा मराठीचा, आजच्या मराठीचा वाटचालीचा जो भाग आहे, तो आजच्या निरनिराळ्या बोलींपर्यंत येऊन पोहोचत असलेला आपल्याला दिसतो. म्हणून मुख्यत्वे भाषेचा विचार करत असताना भाषेचा हा एक ऐतिहासिक वाटचालीचा जो भाग आहे, हा ऐतिहासिक वाटचालीचा भागसुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं ठरतं. आजच्या तासिकेमध्ये मुद्दाम म्हणून मी आपल्यासमोर हा टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला, हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला की आजची आपली जी मराठी आहे, त्या मराठीमध्ये आजचा व्यवहार आपण करतो. काही कोटी लोक आज आपण मराठी बोलतो आणि मोठा वाङ्मय व्यवहार आज आपण मराठीमध्ये करतो. ह्या मराठीची ही पूर्व परंपरा अशी काही शतके मागं जात असलेली आपल्याला दिसते. आजच्या तासिकेमध्ये आपण हा मुद्दा समजून घेतला. या पुढच्या तासिकेमध्ये आपण मुख्यत्वे विविध शिलालेखांमधून आणि विविध ताम्रपटांमधून मराठीच्या भाषिक रूपांचं जे दर्शन घडतं, या शिलालेखांचा आणि ताम्रपटांचा आणि त्यातनं निर्देशित होणाऱ्या भाषिक रूपांचा विचार करणार आहोत. मला वाटतं आजच्या तासिकेपुरतं हे एवढं पुरेसं आहे. आपल्याला माझं हे विवेचन आवडलं असेल तर निश्चितच मला खात्री आहे आपण हे अनेकांपर्यंत पोहोचवाल. हे चॅनल सबस्क्राईब कराल, त्याला लाईक कराल आणि अनेकांपर्यंत ही अत्यंत उद्बोधक अशी माहिती पोहोचवाल ह्याची मला खात्री वाटते. मी आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या तासिकेत असाच सहभाग द्यावा अशी